आज ना विषय माझ्या आवडीचा आहे. कारण आज मी ठरवलंय, की माझ्या आवडीचंच काहीतरी बनवायचं. आज मी बनवणार आहे मस्त असे पराठे, तेही आलू पराठे, जे माझ्यासोबतच माझ्या घरातल्यांना सुद्धा खूप आवडतात. बरं, पराठा लाटताना फुटतो, पोळपाटाला चिकटतो असंही अजिबात होणार नाही बरं का. कारण आज ना अगदी अचूक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि मुळात बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. म्हणजे कणिक जी आहे ना, ती अगदी रेग्युलर पद्धतीने आपण बनवणार आहोत, जसं चपातीसाठी बनवतो. पण जसं आपण चपातीसाठी बनवतो तशीच बनवायची आहे, खूप पातळ किंवा घट्ट बनवायची नाही बरं का. हे कणिक मळत असताना नुसतं गव्हाचं पीठ नाही, तर यासोबत 2 चमचे तुम्ही बेसन पीठ जरी घातलं तरीसुद्धा खमंगपणा थोडासा जास्त वाढला जातो. पण अगदी साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते, जास्त तामझाम आपल्याला नकोच आहे. यामुळे नेहमीप्रमाणे कणिक मी इथं मळून घेतलेली आहे. यावरती अगदी थोडंसं तेल लावून घेऊयात. तेल लावल्याने काय होईल ना, की वरचा जो लेयर आहे तो कडक बनणार नाही आणि थोडंसं तेल लावून थोड्या वेळासाठी झाकण ठेवूयात. बरं, कणिक मळण्याआधी ना मी इकडे कुकरसुद्धा चढवला होता. यामध्ये बटाटे शिजण्यासाठी घातले होते. बरं, बटाटे शिजवत असताना एक खूप महत्त्वाची टीप म्हणजे ना, आपण जो पराठा बनवतो यासाठी खूप गाळ बटाटे शिजवून अजिबात चालत नाही. ओव्हर कुक करून अजिबात चालत नाहीत. थोडेसे हलकेसे कच्चे राहिले ना तरीसुद्धा चालतात, पण जास्त शिजलेले अजिबात चालणार नाही. यामुळे काय होतं ना, विनाकारण जे स्टफिंग असतं आपलं, ते खूप जास्त पातळ ओलसर होतं आणि यामुळे पराठा लाटताना फुटू शकतो. मग काय करायचं, एखादी शिट्टी कमीच करायची. मी इथे फक्त 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. तसं तर माझ्या कुकरच्या शिट्ट्या खूप पटापट होतात, तरीसुद्धा 4च केल्या. मध्यम आकाराचे बटाटे आहेत, खूप मोठे नाही आहेत किंवा छोटेसुद्धा नाही आहेत. 4 बटाटे मी इथं घेतलेत, यावरची साल मी काढून घेतली. आता बटाटे मी मॅश करत नाही, तर सरळ खिसणीने खिसून घेते. का? तर यामध्ये आपण थोडंसं कच्चे ठेवलेत ना बटाटे, तर मग यामध्ये चंक्स राहायला नको आणि लाटताना सुद्धा हे चंक्स त्या स्टफिंगमधून बाहेर येतात आणि मग आपला पराठा फुटला जातो. 4ही बटाटे मी खिसून घेतलेत, पण यासोबत इतर सुद्धा साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत. तर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय, चांगला बारीक चिरून घ्यायचा. 4 बटाट्यांसाठी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय. आता यासोबतच थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली. कढीपत्त्याची भरपूर पानं घेतलेली आहेत, 30-35 पानं असतील. आता ही सुद्धा बारीक चिरायची, म्हणजे पराठ्यामधून ना बाहेर काढलीच जाणार नाही आणि याचे सगळे पोषण तत्व सुद्धा आपल्याला मिळणार आहेत. आपल्यासोबत घरातल्यांना सुद्धा मिळणार आहे. आणि आता यासोबतच आपण घेणार आहोत 2 हिरव्या मिरच्या. या 2 हिरव्या मिरच्या सुद्धा अतिशय बारीक चिरून घ्यायच्या, म्हणजे खूप तिखट लागणार नाही आणि आपलं जे मिश्रण आहे त्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स सुद्धा होतील. बरं, बटाट्यांबाबतीतची आणखीन एक महत्त्वाची टिप. बटाटे संपूर्णपणे थंड होऊ द्यायचे. गरम अजिबात स्टफिंग नको किंवा गरम बटाटे किसायचेच नाहीत. किसून जरी घेतले तरीसुद्धा हे स्टफिंग किसल्यानंतर हे थंडच झालेले असावे. थोडेसे असे एकजीव करून घेऊयात आणि मग बारीक चिरलेला कांदा चांगल्या हाताने मोकळा करूनच यामध्ये घालायचा आहे. यासोबतच कोथिंबीरसुद्धा बारीक चिरलेली घातली आणि आपण जे कढीपत्ता ठेवला होता बारीक चिरून तो सुद्धा घातला आणि एक हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. असं सगळंच साहित्य यामध्ये घातलं. आता हे सगळं साहित्य ना चांगलं एकजीव आधी मिक्स करून घेऊ आणि मग जे काही मसाले आहेत बाकीचे ते यामध्ये घालायचे आहेत. बरं, तुम्हाला संपूर्णपणे हिरव्या मिरचीमधला करून घ्यायचा असेल तर तरीसुद्धा चालू शकतं बरं का. आता चवीपुरतीचं मी मीठ घातलेलं आहे. कसुरी मेथी मी यामध्ये घातलेली आहे आणि यासोबतच थोडीशी हळद घालायची, साधारण छोटा पाव चमचा घातला आहे. लाल मिरचीची पावडर इथे मी घातलेली आहे. आपल्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे तिखट घालायचं आहे. लहान मुलं खाणार असतील तर अजिबात हिरवी मिरची घालू नका. सोबतच गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि माझ्याकडे ना पराठा मसाला होता म्हणून मग मी 1 चमचा ते 1.5 चमचा घातलेला आहे. नसेल तुमच्याकडे तर आमचूर पावडर तुम्ही 1 चमचाभर घालू शकता. हवं तर 1 छोटा चमचा भरून चाट मसाला तुम्ही घातला यामध्ये तरीसुद्धा पराठा मस्त चटपटीत होणार आहे. सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घेऊयात. फक्त एक लक्षात घ्या, की खूप जास्त पातळ करू नका, खूप वेळ असं मळत बसल्यासारखं मळू नका. थोडंसं आता हाताला तेल लावून घेणार आहे. का तेल लावून घ्यायचं आहे? कारण याचे जे गोळे आहेत ते आपल्याला आधीच तयार करून ठेवायचे आहेत. बघा, बऱ्याचदा काय होतं ना, आपण पराठा लाटायला घेतो खरं, पण हे स्टफिंग जे आहे ना बटाट्याचं ते खूप चिकट असतं आणि हाताला चिकटतं. मग हे जे सारण आहे, स्टफिंग आहे, ते ना मग आपल्याला कणकेमध्ये व्यवस्थित भरताच येत नाही आणि सगळा राडा होऊन जातो. म्हणून मग मी काय करते, असे छोटे-छोटे बॉल आधीच तयार करून ठेवते. हाताला थोडंसं तेल लावून घेतलं ना, मग अजिबात चिकटत नाही, व्यवस्थित बॉलसुद्धा होतात. बरं, यासोबत कणकेचे सुद्धा उंडे आपण तयार करून ठेवूयात. कणिक चांगली भिजलेली आहे, साधारण 15-1 मिनिट मला लागले असतील. 15 मिनिटासाठी भिजवून घेतली. हातावरती थोडीशी चोळून घेऊयात आणि मस्त अशी याचे सुद्धा उंडे तयार करून घेऊयात. म्हणजे कसं ना, गरमागरम आपल्याला पराठे लाटता सुद्धा येतील. आता चला पटापट पराठे लाटायला घेऊयात. एक उंडा घेतला, चांगला हातावरती चोळून मऊसूत करून घेतला. आता याची छान अशी वाटी आपल्याला तयार करून घ्यायची आणि यानंतर तयार करून घेतलेला स्टफिंगचा बॉल यामध्ये घालायचा. बघा, अशी खोलगट वाटी करायची, मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं
अशी वाटी तयार केलेली आहे. मला थोडंसं सारण ना हे कमी वाटतंय, म्हणून मग मी अजून काय करणार, आणखीन थोडंसं यामध्ये वाढवतीये. हाताला पिठी लावून घेतलं की फार असं सारण हाताला चिकटत नाही, म्हणून मी सतत पिठी लावून घेतेय. आणि बघा वरून सुद्धा थोडी पिठी टाकली आहे, की जेणेकरून सारण दाबून घ्यायला, बंद करून घ्यायला मला सोपं जाईल. भरपूर सारण भरलंय, म्हणजे आपण जेवढा कणकेचा उंडा घेतलाय ना, त्यापेक्षा थोडं जास्तच भरलेलं आहे. हातावरती अलगद सगळं सारण व्यवस्थित थापून असं सगळ्या साईडने पसरवून घ्यायचं. आता बघा पिठी दोन्ही साईडने मी लावून घेतली. पोळपाटावरती अलगद असं दाबून घ्यायचंय, म्हणजे काय होतं ना, आपलं जे सारण आहे ते कडेपर्यंत व्यवस्थित पसरलं जातं. बऱ्याचदा असं होतं का, की कडेला चपाती तशीच राहते, सारणच नसतं. मग ही ट्रिक नक्की ट्राय करून पहा. बरं, आलू पराठा कधीही पातळ लाटला जात नाही बरं का. तो थोडंसं गुबगुबीत ठेवायचा, जाड ठेवायचा, मग खाण्यात खूप मजा येते. आणि मग भाजल्यानंतर सुद्धा खूप छान चवीला लागतो, खमंगपणा आणखीनच वाढतो. आता बघा इथे मस्त असा पराठा मी लाटून घेतला, अजिबात कुठे फुटलेला नाही, सारण बाहेर आलेलं नाही. पटकन भाजून घेऊयात. तवा इकडे मी चांगला गरम करून घेतलेला आहे. यावरती मी आपला पराठा घातला. गॅसची फ्लेम मध्यम केलेली आहे. मध्यम टू हायवरती ठेवायची. एका साइडने हलकासा शेकून घेतला, दुसऱ्या साइडनी लगेचच पलटी करून आपल्याला वरच्या साइडने तेल किंवा बटर तुम्ही लावून घेऊ शकता, किंवा आवडत असेल तर तूप लावलं तरी सुद्धा चालणार आहे. मी तेलातच करतीये. आता पलटी करून दुसऱ्या साइडने सुद्धा तेल लावून घेऊ. मी काही फार तेल लावणार नाहीये, पण तुम्हाला आवडत असेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल लावून घेऊ शकता. खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे. माझं कसं असतं ना, म्हणजे पराठा नाही फुगला ना तरी सुद्धा चालेल, पण स्टफिंग मात्र भरपूर असायला हवं. एकतर बटाटा मुळातच खूप चिकट आहे, आणि चिकट असल्यामुळे काय होतं ना, लेयर एकमेकांना चिकटून ठेवतात, म्हणजे खालचा लेयर वरचा लेयर चिकटून ठेवतात. त्यामुळे जो आपला पराठा आहे, आलू पराठा, तो फुगेलच असं नाही. तर फक्त भाजून घेत असताना तो जरा खरपूस असा भाजून घ्यायचा, मग खायला सुद्धा मजा येते. मी काय करते ना, एका साईडला मस्त असा पराठा भाजून सुद्धा घेते आणि दुसऱ्या साईडला मस्त लाटून सुद्धा घेते. म्हणजे पटापट आपली दोन्ही कामं होऊन जातात आणि मला गरमागरम पराठा खायला सुद्धा मिळेल. चला आता अशाच पद्धतीने बाकीचे जे पराठे आहेत ते सुद्धा मी करून घेते. आणि इथे माझा तिसरा पराठा सुद्धा तयार झालेला आहे. हे पराठे दह्यासोबत, एखाद्या चटणीसोबत, लोणच्यासोबत छान लागतात, किंवा असाच रोल करून मुलांच्या हातात द्यायचा. मस्त आवडीने खातात. मस्त मऊसूद भरपूर स्टफिंग भरलेला असा आलू पराठा आपला इथे तयार झालेला आहे. मी तर मस्त दह्यासोबत खाणार आहे. तुम्हाला सुद्धा आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.